या अरे चांगलं चूल मांडलीसाठी म्हणजे काय बाहेर वाऱ्याला करते भाजनच नव ती लाकडं तुमच्यातली आणली ती कणी पटापटा जळतात आणि बंद आहे. इच्छा असतील त्या तुरीच्या असतील ती. बसा दादा नारळ ती पोळी ह्यात टाकू साधारण नुसतं नका टाकायची. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी. तर आज आहे होळी आणि तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आमच्याकडे कणी पुरणपोळी करतात नैवेद्यासाठी. पण मी इकडे आता पाणी गरम करत ठेवले. आता हरभऱ्याच्या डाळीला तेल लावते आणि ते शिजवायला ठेवते आणि एकीकडे चहा ठेवलेला आहे. तर इथं कणी पुरणपोळीसाठी जेव्हा आपण हरभरा डाळ घालतो कणी शिजवायला, तर तिकडे मी पाणी उकळत ठेवलेलं कारण त्या डाळीला थोडंसं तेल लावायचं आणि थोडंसं 1-2 चमचे आपण भाताचं तांदूळ जे असतं कणी आपण रोज भात करतो ते तांदूळ, तर ते घालायचं. त्यानं काय होतं पुरणला कणी आपल्या असं चिकटपणा पण येतं. तर तिकडे मी भांड्यात डाळ शिजवत ठेवलेले आहे. तर इकडे मी बटाटा कणी अर्धे काप करून घेते म्हणजे बटाटा लवकर शिजतो आणि कुकरला लावून घेते म्हणजे कसं बटाट्याची भाजी पण करायला बरं. चला तर माझी आता देवपूजा झालेली आहे. इथे आपलं देवपूजा होईपर्यंत कणी बटाटा पण झालेला आहे. बटाटा गार करायला ठेवला आहे तोपर्यंत मी पुरणपोळीसाठी कणिक मळून ठेवते. तर इथं कणी आमच्याकडे हळद थोडीशी घालतात आणि मीठ आणि घट्ट असं मळायचं, अगदी पातळ नाही, अगदी घट्ट मळायचं आणि असं भांड्यात घालून पाणी घालून ठेवायचं म्हणजे ते चेचायला वगैरे नाही लागत. नंतर तेल घातलं आणि तेलानं असं चांगलं मळलं कणी अगदी मऊ लुसलुशीत कणी पुरणाची कणिक तयार होते. तर इथे तोपर्यंत बाहेरचे कपडे पण वाळलेले आणली होती. म्हटलं तसाच मग पसारा पडून जाते. एकदा जर पुरणपोळीचं जेव्हा सण असतं कणी किचनमध्ये काय करायला लागलं की तिथंच ते बाहेर दुसऱ्या कामाकडे कणी लक्ष नाही लागत. म्हटलं ते हातासारशी झाडू मारता कणी कपडे पण घडी घातले आणि तोपर्यंत पाणी पण आलं होतं म्हणून सगळ्या झाडांना वगैरे पाणी घातलं. कारण कधी जरासं फरशा वगैरे इथं जरा पाणी मारलं की नाही गार वाटते. नाही ते हल्ली इतकी गरमी चालू झाली की नाही दुपारचं तर जास्तच गरम होतं आहे. तर मी सगळं बाहेरचं पण धुवून घेतलं, झाडांना पण पाणी घातलं आणि त्यानंतर इकडे आता मी मसाला करायला आले. कारण मला आता येळवण्याच्या आमटीसाठी पण मसाला करायचा. मी ओलं खोबरं घालते येळवण्याच्या आमटीत आणि माझ्या येळवण्याची आमटीची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओला माझ्या अपलोड केलेली आहे. आणि बटाट्याच्या भाजीला आपल्याला हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर हे पण वाटण करून घ्यायचं. तर दोन्हींना मी एकत्र करून घेते म्हणजे कसं पटापट आपल्याला फोडणीला द्यायला येतं. तर इथे आपण जास्तीत जास्त अर्धा तास ही कणिक भिजवलेली, त्यानंतर पाणी काढून घेतलं आणि तेल लावून हे असं मरडून घ्यायचं. तर आपलं पुरणाच्या पोळीची पण तयारी झालेली आहे. इकडे माझी भाजी पण झालेली आहे. भांडी आता काढलेली आहेत भांडी घासायला. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा येळवण्याची आमटी, त्यानंतर पापड वगैरे पण बटाट्याच्या भाजीच्या अगोदरच त्याच कढईमध्ये मी तळून घेतलं होतं. त्यानंतर भात, घरच्या तांदळाचा भात आहे आमचा आणि पिवळ्या बटाट्याची भाजी. त्यानंतर भांडी थोडी पडलेली, म्हटलं भांडी अगोदर घासून घ्यायचं. हे बघा मी हरभरे भिजत घातलेले आहेत कारण संध्याकाळी आमच्याकडे कधी होळीला म्हणजे शिमग्याला कधी हरभरे भाजतात. तर त्यासाठी मी भिजत घातलेले आहेत.
तर इथे म्हटलं भांडी काढून घ्यायची, म्हणजे एकदा पुरणपोळी करायला बसलं की नाही की मग नैवेद्य दाखवायचं आणि मग घरच्यांना वाढायला पण बरं पडतं. नाहीतर मग भांडी इतकी पडतात की नाही, मग ते नंतर कंटाळा येतं. कारण पुरणपोळी लाटायला बसलं तर तासभर तर का असताना जातच पुरणपोळी बनवायला. तर तोपर्यंत इथे माझे दीर पण आले होते. तर आमच्या पहिलं कने आमच्या गल्लीत घर असल्यामुळे प्रत्येकाच्या घरासमोर कने अशी चूल मांडायची. आणि हरभरे आज मी भिजत घातलेले, तर पहिलं असं भिजवत नव्हते, डायरेक्ट ते कच्चं असतं की नाही तसंच असं भाजायचं मीठ घालून, म्हणजे असं कुरकुरीत हरभरे लागायचे. पण आता कसं आता चावायला पण येत नाहीत आणि ते चावत पण येतात आता हरभरे, म्हणून करले भिजत घातले होते. कारण भिजवून जरासं भाजले की नाही की चांगले खुसखुशीत लागतात ह्यासाठी, कारण मग पोरं वगैरे खायला बघत नाहीत. थोडंसं पोरांना हल्लीचं कसं काही माहितीच नव्हतं, कारण नीलला तर माहितीच नव्हतं. तर म्हणत होता हरभरे कशासाठी भिजत घातलेत, म्हणजे आज शिमग्याच्या दिवशी हरभरे भाजतात वगैरे हा प्रकारच त्यांना माहीत नाही. म्हणून म्हटलं चला त्यांना पण समजेल की आम्ही लहानपणी कसं करत होतो. म्हणून म्हटलं आज आपण आपल्या दारात पण छोटीशी चूल मांडून करून दाखवायचं त्याला, म्हणजे त्याला पण समजेल होळी दिवशी काय करतात. तर इथे म्हणजे दीर पण गेले होते लगेच, कारण ते पुण्यावरून आले होते आणि गावी जात होते, त्यामुळे 5-10 मिनिट भेटण्यासाठी फक्त आले होते. तर इथं मी नैवेद्य काढून ठेवलं आहे, कारण संध्याकाळी होळीला पण दाखवायला लागतं म्हणून मी डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. आणि इथे घरच्या देवाला पण नैवेद्य काढून ठेवलेला आहे. तो आता मी दाखवणार आणि सगळ्यांना जेवायला देणार. त्यानंतर माझं सगळं आवरलं आणि इथे आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आणि 7 वाजता मी हे बघा कणकीचे मीठ न घालता असे 4 दिवे केलेत आणि 4ही दिशांना ठेवून दिलेले आहेत आजच्या ह्याच्यात. कारण मी यूट्यूबला बघितलं होतं की आज असं करायचं, म्हणून म्हटलं चला करून बघूया. तर आमच्या शेजारच्या काकीनं त्यानंतर त्यांच्या दारात अशी होळी पेटवतात, म्हणजे शेणी लाकडं वगैरे असं पेटवतात. तर मी तिकडे नैवेद्य घेऊन गेली होती आणि त्यांच्या दादा नारळ वगैरे वाढवायला दिला, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. थोडीशी पुरणपोळी त्या शेकोटीत पण टाकतात आणि तिथला मी निखारा घेऊन आले होते, कारण मला हरभरा चुलीवर भाजायचा होता. आणि हल्ली हा होळी पेटवायचा वगैरे प्रकार म्हणजे जातच आला आहे माझ्या मते, शहरामध्ये तर अजिबातच होत नसेल. आणि पहिलं आता ह्या संध्याकाळी पोराची वेशभूषा करायची, म्हणजे वेगवेगळी सोंग काढायची आणि प्रत्येकाच्या दाराला ते टिमकी वाजवून पैसे मागायला यायचे. भारी मजा असायची. आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी असं असायचं पोरांचा ते कार्यक्रम. पाणी पिये खोबरं चालते ना. तर इथे बघा मी विटा ठेवलेल्या आहेत 2-2 आणि त्याची चूल तयार केलेली आहे तात्पुरती. आणि ते निखारे ते होळीतले आणलेले ते आणि छोटी छोटी लाकडं पलीकडल्या काकींच्यातली आणलीत आणि त्यानं पेटवलं होतं, कारण दारात बसून हे भारी वाटतं. आणि थोडंसं कागद वगैरे घालून पेटवलं. त्यानंतर ते हरभरे घातले आणि ते मिठाच्या पाण्यानं नंतर परत घालून भाजलं, म्हणजे असं कुरकुरीत मस्त ते पण झालेले. आणि असं कधीतरी बाहेर बसून छान वाटत होतं. पण ही लाकडं कसली होती काय माहीत, अशी पटापटा पेटायचीत आणि संपून जायचीत, म्हणजे असं एकसारखं ना त्याला असं पेटच धरत नव्हतं. नंतर त्या शेवटी काकी आल्या आणि त्याने दुसरी लाकडं कसली आणून दिली आणि मग ती घातली आणि त्यानं हरभरं भाजलं. नंतर हरभरं भाजायला लय वेळ लागला, पण ते असं पटापटा लाकडं संपायचीत आणि ते जाळ बारीक यायचं. त्यामुळे कसं ताव पाहिजे लागतं ना, कारण तो मी तवा पण असं जाड असा ठेवलेला, त्यामुळे ते लवकर भाजणच झालेलं. नंतर त्या काकीने वेगळी लाकडं आणलं आणि ते मग हळूहळू पेट धरायला लागले त्याला. आणि त्यानंतर हरभरं आपलं चांगलं भाजलं. मीठ आणि मिठात थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपलं हरभरं भाजलं की त्यात मिठाचं पाणी घालायचं आणि भाजायचं, म्हणजे मिठाचं हरभरं लागतात, मीठ लागते हरभऱ्याला. ते इतकं गरम लागलं. चला तर या हरभरं खायला. त्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. हो, जाता जाता अजून एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा.